नमस्कार. मी डॉक्टर सुजित सुराणा, वेद आयुर्वेदिक क्लिनिक तिडके कॉलनी येथे गेल्या 14 वर्षापासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहे. तर आज मी बोलणार आहे गर्भसंस्कार आणि त्यात आहाराचे महत्त्व किंवा एक आहाराविषयी आपण एक जनरल तुम्हाला माहिती देऊया. तर गर्भसंस्कार ॲक्च्युली गर्भसंस्कार हा एक थोडा मॉडर्न वर्ड झाला किंवा आजचा ट्रेंडी लँग्वेजमध्ये गर्भसंस्कार हा यूज केला जातो. पण आयुर्वेदाप्रमाणे गर्भसंस्काराला सुप्रजनन शास्त्र असे म्हटले जाते. गर्भसंस्कार का करावे याचं जर का आपण मार्केटमध्ये कोणालाही विचारलं तर सगळे लोक सांगतील तर गर्भसंस्काराचे फायदे काय, तोटे काय. पण गर्भसंस्कार म्हणजे काय, तर बरेच लोक म्हणतात की आम्ही गर्भसंस्कारावरची 2 पुस्तकं वाचली, 3 पुस्तकं वाचली. फक्त गर्भसंस्काराची पुस्तकं वाचणं म्हणजे गर्भसंस्कार नक्कीच नाही. तर मेनली गर्भसंस्काराची मी तुम्हाला 1-2 उदाहरणं देतो जी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. जसं शिवाजी महाराज जेव्हा आई जिजाऊंच्या पोटात होते तेव्हा आई जिजाऊंनी महाराजांवर जे संस्कार केले त्यामुळेच महाराज असे घडले. किंवा दुसरं उदाहरण आपण देऊ शकतो की भगवान श्रीरामांचं. भगवान श्रीराम जेव्हा आई कौशल्याच्या गर्भात होते त्यावेळी आई कौशल्याने त्यांच्यावर जे काही संस्कार केले त्या संस्कारांबद्दल आपण काय बोलू शकतो, इतके ते चांगले संस्कार होते. जे गर्भसंस्काराचा फायदा होतो आणि तो कसा होतो हे आपण हजारो पुरावे देऊन प्रूव्ह करू शकतो की गर्भसंस्काराचे काय काय फायदे होतात. पण आज मी जो टॉपिक घेतला तो आहे की गर्भावस्थेत गर्भवती स्त्रीने काय आहार घ्यावा. पण त्यापूर्वी मला असे वाटतं की गर्भवती स्त्रीने काय करावे आणि काय करू नये हे देखील आजच्या स्त्रियांसाठी जास्त गरजेचं आहे. तर आधी मी तुम्हाला सांगतो की गर्भवती स्त्रीने काय करावे, ज्याला आपण डूज अँड डोंट्स असं म्हणतो. तर आधी गर्भवती स्त्रीने काय करावे ह्याबद्दल मी तुम्हाला एक शॉर्ट मध्ये माहिती सांगतो. गर्भवती स्त्रीने रोज सकाळ संध्याकाळ दूध आणि तूप घ्यावे. तूप किंवा लोणी खावे आणि ते पण शक्यतो गाईच्या दुधापासून बनलेलं असेल ते अतिशय चांगलं. तसेच चीज किंवा बटर किंवा मटन, मासे किंवा नॉनव्हेज शक्यतो खाण्याचं टाळावं. जर का स्त्रीला पोट साफ होत नसेल तर 10 काळे मनुके रात्री झोपताना ती खाऊ शकते. तसंच नारळ, सफरचंद, चिक्कू, अक्रोड, बदाम, अंजीर हे देखील खाऊ शकतात. एक तुपाचा प्रकार आहे फलभृत, ते गर्भिणी स्त्रीने पहिल्या किंवा दुसऱ्या ट्रायमिस्टर मध्ये घेतलं तर खूप चांगले फायदे होताना दिसतात. प्रवाळयुक्त गुलकंद रोज 1 चमचा सकाळी खाऊ शकतो. आनंदी राहावे व शुभ्र वस्त्रे घालावी. हळद थोड्या प्रमाणात चालू शकते. खुर्चीवर बसताना पायावर पाय ठेवू नये, म्हणजे दोन्ही पायांमध्ये डिस्टन्स ठेवून बसावे. आणि हे जे मी सांगतोय हे पूर्ण 9 महिन्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल मी सांगत आहे. पहिलं आहे की पहिल्या 3 महिन्यामध्ये गर्भिणी स्त्रीने फक्त हलक्या प्रमाणात वॉक करावा. उक्कड बसणे किंवा व्यायाम शक्यतो फर्स्ट ट्रायमिस्टर मध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्यांमध्ये टाळावे. 3 महिन्यानंतर रोज 15 ते 20 मिनिट गर्भिणी वॉक करू शकते. पहिले 3 महिने स्त्रीने फक्त अनुलोम विलोम आणि योग निद्रा इतकंच करावे. त्याचप्रमाणे ताडासन, पद्मासन, उत्कटासन, अनुलोम विलोम रोज सकाळी करावे. रोज सायंकाळी पोटावर हात ठेवून 15 मिनिट योग निद्रा देखील गर्भवती स्त्री करू शकते. तर हे झाले डूज, म्हणजे 9 महिने स्त्रीने काय बेसिक पथ्य पाळावे त्याबद्दल हे मी सांगितलं. आता पुढे मी तुम्हाला सांगतो की डोंट्स, की गर्भवती स्त्रीने काय करू नये. त्यामध्ये सर्वात पहिलं आहे गर्भवती स्त्रीने एक्सरे किंवा स्टीम किंवा कुठल्याही प्रकारचे शेक अजिबात घ्यायचे नाही. जसा सोनाबाथचा आजकाल जरा ट्रेंड चाललाय, तर सोनाबाथ म्हणा किंवा स्टीम म्हणा हे घेण्याचे शक्यतो टाळावे. मागच्या बाजूला वाकू नये. थोडं पुढच्या बाजूला जर का गर्भवती स्त्री वाकली तर चालतं, पण बॅकवर्ड बेंड ज्याला आपण म्हणतो की मागच्या बाजूला वाकू नये. कुंथणे, उड्या मारणे, मलमूत्र रोखून ठेवणे किंवा चोरी, द्वेष, भीती किंवा क्रोध करणे कंपल्सरी टाळावे. जास्त प्रमाणात मीठ, पिस्ता, पपई, अननस, गूळ, हरभरा, वांगी, वाल, कॉफी, मादक पदार्थ, धूम्रपान, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा जंक फूड आणि स्पेशली फिश हे खाण्याचे टाळावे. सर्वात महत्वाचं, स्वतःच्या मनाने कुठलेही ॲलोपॅथी किंवा आयुर्वेदिक औषध घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलेही आयुर्वेदिक किंवा ॲलोपॅथी मेडिसिन्स घेऊ नये. पोट साफ करणारी औषधे ज्याला आपण लॅक्झेटिव्ह म्हणतो ते घेणं शक्यतो टाळावे.
पचायला जड व चमचमीत पदार्थ खाऊ नये, सतत उताने झोपू नये. तर हे झालं की गर्भवती स्त्रीने काय करू नये. पण गर्भाच्या वाढीसाठी आयुर्वेदात काही मासानुमासिक औषधे सांगितली आहे, ती दर महिन्याप्रमाणे गर्भवती स्त्रीने नक्कीच घ्यावी. आणि डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर स्त्रीने पुढचे 45 दिवस देखील आयुर्वेदिक औषधांचे सेवन करावे. जे आयुर्वेदात आम्ही दिनचर्या सांगतो त्या दिनचर्याचे पालन करावे. ह्या डिलिव्हरी झाल्यानंतरच्या ट्रीटमेंटने गर्भिणीचे किंवा डिलिव्हरी झालेल्या स्त्रीचे पोटावरचे स्टेच मार्क्स किंवा सीट्सवरचे स्टेच मार्क कमी होतात, पोट कमी होतं, चांगलं दूध बाळाला भेटू शकतो आणि स्त्रीला जो थकवा आलेला असतो तो देखील बऱ्यापैकी प्रमाणात आयुर्वेदिक औषधांनी कमी होताना दिसतो. तर आता आपण बोलूया की आहार, गर्भिणीचा आहार कसा असावा. तर सर्वप्रथम की गर्भिणीने आहार घेतल्यामुळे तिला काय फायदे होणार आहे. आहारामुळे गर्भाचे, गर्भवती स्त्रीचे आणि पर्यायानेच आपल्या देशाचे भवितव्य उज्ज्वल करू शकते. जर का गर्भिणी स्त्रीने योग्य आहार घेतला तर गर्भिणी स्त्रीचे आणि त्याच सोबत गर्भाचे म्हणजे पोटातील बाळाचे रस, रक्त, अस्थी, मांस, मेद, मज्जा, शुक्र हे जे सप्तधातू आयुर्वेदात सांगितले आहे की ज्याच्यापासूनच पूर्ण शरीर बनतं, यांची अतिशय चांगली वृद्धी होते. आणि त्याचप्रमाणे जर का गर्भिणी स्त्रीने काही संस्कारित किंवा एक सात्विक आहार घेतला तर येणारं बाळ हे फक्त हेल्दीच नव्हे तर एक सुसंस्कारित बाळ जन्माला येऊ शकतं, ज्याला आपण रिफाइंड बेबी असं देखील म्हणू शकतो. तसेच आहार हे सप्लिमेंटचं देखील काम करतं की ठीक आहे आपण जेवण करतो पण त्यासोबत काही आयुर्वेदात जी औषधं किंवा त्यासोबत काही विशिष्ट प्रकारचे दूध घेण्याचे प्रकार किंवा जी काही मेडिसिन्स किंवा रेमेडीज सांगितले आहेत त्यांनी सप्लिमेंटेशनचं काम देखील गर्भवती स्त्रीला होऊ शकतं. तर माझ्या मते आहार हा 4 प्रकारचा आहे. म्हणजे फक्त आपण काही अन्न खातो तो आहार नव्हे, तर बॉडीमध्ये जे काही आपण इनपुट्स घेतो जसं अन्न आहे, श्वास आहे किंवा ज्ञानेंद्रियांच्या संवेदना आहे जसं आपण सेन्सेशन्स म्हणतो, आणि त्याचप्रमाणे औषधं, ह्या 4ही गोष्टी मिळून आपण आहार असं डेफिनेशन आहाराची करू शकतो. आणि ह्या 4ही मार्गाने शरीरातील अवयवांचे पोषण होते, म्हणून याला आपण आहार असं म्हणतो. आज आपण बघतो की गर्भसंस्काराबद्दल बऱ्याच लोकांच्या मनात काही शंका आहे किंवा कुठलं फूड घ्यावं कुठलं नाही घ्यावं. तर त्याबद्दल एक मी थोडक्यात तुम्हाला फक्त क्लॅरिफाय करतो की जसं धान्य, कुठलं धान्य खावं किंवा कुठलं धान्य नाही खावं. तर धान्यामध्ये आपण तांदूळ, गहू, ज्वारी किंवा नाचणी हे घेऊ शकतो. पण मैदा किंवा मैद्याचे पदार्थ हे घेणं टाळावे. दुसरं आहे कोणत्या भाज्या खायच्या आणि कोणत्या भाज्या नाही खायच्या. तर कोहळा, दोडका, भोपळा, कोबी, तांदूळजा अशा सर्व भाज्या आपण खाऊ शकतो. पण कुठल्या भाज्या नाही खायच्या तर गवार, वांगी किंवा कुठलीही भाजी कच्ची अजिबात खायची नाही. त्यानंतर सगळ्यांचा आवडीचा विषय आहे की ड्रायफ्रुट्स. कोणते ड्रायफ्रुट्स खावे, कोणते ड्रायफ्रुट्स नाही खायचे. तर त्यात कोणते ड्रायफ्रूट खावे तर त्यामध्ये सर्वात प्रथम खजूर, जर्दाळू, मनुका, बदाम आणि अंजीर हे ड्रायफ्रूट तुम्ही 100% खाऊ शकतात. पण काजू किंवा जे सॉल्टेड ड्रायफ्रुट्स म्हणतो, खारावलेले ड्रायफ्रुट्स जे म्हणतो ते शक्यतो खाण्याचे गर्भवती स्त्रीने टाळावं. त्याचप्रमाणे कुठली फळे खावीत तर त्यामध्ये डाळिंब. डाळिंब एक असं फळ आहे की ज्याच्यामुळे रुग्णाचा हिमोग्लोबिन पण वाढणार आहे आणि 9चे 9 महिने गर्भवती स्त्री ही डाळिंब खाऊ शकते, कारण की त्याच्यामुळे ते हृदय कार्य करते, म्हणजे बाळाचं हृदय देखील ते हेल्दी बनवण्यात मदत करते. त्याचप्रमाणे आवळा किंवा जी काही सीझनल फळं आहे, जसं उन्हाळ्यात आंबे येत आहेत तर ते तुम्ही नक्की खाऊ शकता. पण नॉन सीझनल फळं अजिबात खाऊ नये. पपई, अननस अजिबात गर्भवती स्त्रीने खाऊ नये. त्याचप्रमाणे शक्यतो प्रेग्नन्सीमध्ये नॉन व्हेजिटेरियन फूड हे अवॉइड केलं तर खूप चांगलं. आणि आजकाल काही कॉमन क्वेश्चन्स आहेत की जसं प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन वाढण्यासाठी काय करावं. तर प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन वाढण्यासाठी तुम्ही खजूर घेऊ शकता, राजगिऱ्याचे लाडू तुम्ही खाऊ शकता, डाळिंब जसं मी आता सांगितलं की डाळिंब हे तुम्ही 9 महिने रेग्युलर घेऊ शकता, बीटरूट तुम्ही प्रेग्नन्सीमध्ये हिमोग्लोबिन वाढण्यासाठी घेऊ शकता. आता आपण बघूया की आहारामध्ये ज्या 4 गोष्टी येतात त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं शॉर्टमध्ये सांगतो की आहारामध्ये 4 गोष्टी आहेत: अन्न, श्वास, ज्ञानेंद्रियांच्या संवेदना
आणि औषधं. तर अन्न, तर नेमकं अन्न हे कसं असायला हवं? तर सर्वात महत्वाचं आहे की अन्न हे षडरसात्मक पाहिजे. षडरसात्मक म्हणजे त्याच्यात 6च्या 6 टेस्ट पाहिजे, जसं मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. ह्या 6 टेस्ट असलेलं अन्न आपण ग्रहण केलं पाहिजे. कुठला पण आहार किंवा अन्न जे आपण घेतो त्याच्यावर अग्नीचा संस्कार झालेला पाहिजे, म्हणजे ते शिजलेलं पाहिजे. कुठल्याही अन्नावर जेव्हा अग्नीचा संस्कार होतो ते पचायला सोपं जातं. त्याचप्रमाणे जेवण जे बनवतात किंवा आपला स्वयंपाक जे करतात त्यांची भावना देखील तितकीच महत्वाची आहे. त्याचे जे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आहेत तेच गर्भिणीला आणि पर्यायाने पोटातील गर्भाला देखील भेटतात. त्याप्रमाणे अन्न आपण जे घेतो ते लोकल पाहिजे. लोकल म्हणजे जसं आपण भारतात राहतो किंवा महाराष्ट्रात राहत आहोत तर आपण इथलंच फूड खावं. त्याप्रमाणे सीझनल फ्रुट्स आपण खाऊ शकतो. नॉन सीझनल फ्रुट्स शक्यतो टाळावी, पण सीझनल फ्रुट्स आर ऑलवेज वेलकम. तसंच आपलं जे इंडियन ट्रॅडिशन आहे त्या ट्रॅडिशनल फूड्स जे आहे तर ट्रॅडिशनल फूड्स देखील खूप चांगलं गर्भवती स्त्रीसाठी कार्य करताना दिसतात. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्रीने सुवर्ण सिद्ध जल देखील घेतलं तरी तिला खूप चांगला फायदा होताना दिसतो. आणि सुवर्ण सिद्ध जल हे गर्भिणी पूर्ण 9 महिने कंटिन्युअस घेऊ शकते. सुवर्ण सिद्ध जल म्हणजे काय की 1 ग्लास पाणी घ्यायचं किंवा पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यात एक सोन्याचा वेढा किंवा एखादा सोन्याचा कॉइन टाकायचा आणि ते पाणी फक्त उकळून घ्यायचं आणि आईला ते पाणी थंड झाल्यावर प्यायला द्यायचं. तर ह्याच्यामुळे असं म्हटलं जातं की ते जल जे आहे किंवा ते पाणी जे आहे ते सोन्याच्या भावनेने आपण सिद्ध केलेलं आहे आणि त्याचे बेनिफिट्स हे बाळाला न्यूरल डेव्हलपमेंट किंवा ब्रेनच्या डेव्हलपमेंटमध्ये होतात. तर हे झालं अन्नाविषयी. आता आपला दुसरा पॉइंट आहे की श्वास कसा घ्यावा. गर्भिणीने शक्यतो डीप ब्रीदिंग करावं आणि पूर्ण हवा परत एक्झेल करावी किंवा पूर्ण हवा परत बाहेर सोडावी. गर्भिणीने शक्यतो श्वास रोखून धरू नये आणि दीर्घ श्वसन करावं. अनुलोम विलोम तिच्यासाठी खूप चांगला आहे. ओंकाराचा जो आपण जप करतो तो देखील गर्भिणीसाठी खूप फायद्याचा ठरू शकतो. त्याचप्रमाणे गर्भिणी ज्या एरियामध्ये राहत आहे शक्यतो तिथे पोल्युटेड एअर नसावी किंवा आजूबाजूला बऱ्यापैकी प्रमाणात झाडी असावी, ज्याच्यामुळे प्युअर एअर गर्भिणीला आणि बाळाला पण भेटणार आहे. त्याच्यानंतर तिसरा आहाराचा प्रकार आहे ज्ञानेंद्रियांच्या संवेदना किंवा सेन्सेशन, की ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान होतं. फॉर एक्झाम्पल दृष्टी म्हणजे आपण डोळ्यांनी जे बघतो ते देखील गर्भिणीला काइंड ऑफ इनपुट्सच आहे की ज्याच्यामुळे ती काही शिकू शकते किंवा गर्भाला ते शिकू शकतो. जसं गर्भिणीने जर का चांगले पुस्तकं वाचली तर त्याचे संस्कार बाळावर होताना दिसतात. तर याच्यामध्ये मी माझ्या पेशंट्सला नेहमी सांगतो की तुम्ही मृत्युंजय वाचा किंवा महात्मा गांधींचं द एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ किंवा एपीजे अब्दुल कलामांचं अग्निपंख, स्वामी विवेकानंदांचं संन्यासी योद्धा, अशी पुस्तकं स्त्रियांनी अवश्य प्रेग्नन्सीमध्ये वाचली पाहिजे. सेकंड पॉइंट आहे श्रवण. जसं डोळ्यांनी बघतो तर कानाने ऐकतो. तर कानाने काय ऐकावं तर आपण रामरक्षा ऐकू शकतो, हनुमान चालीसा ऐकू शकतो किंवा आपापल्या धर्माप्रमाणे जे काही देवाचं आध्यात्मिक आहे ते आपण ऐकू शकतो. त्याचनंतर आपण संस्कृतचे श्लोक देखील बऱ्यापैकी प्रमाणात ऐकू शकतो. तिसरं सेन्सरी ऑर्गन आहे आपला जीभ म्हणजे चव, ज्याच्यामुळे आपल्याला चव कळते. तर गर्भिणीमध्ये बऱ्याच वेळा उलटी, मळमळ हे होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तिने रुचकर भाज्या किंवा अन्न खावं ज्यामध्ये अतिशय एक्स्ट्रीम टेस्ट नसावी, म्हणजे एक्स्ट्रीम तिखट देखील खाऊ नये किंवा एक्स्ट्रीम गोड देखील खाऊ नये. फोर्थ आहे सेन्सेशन स्पर्श, म्हणजे स्पर्शामुळे देखील गर्भिणीला काही संवेदना होतात. जसं कॉटनचे कपडे, गर्भिणीने नेहमीच कॉटन क्लॉथ्स घालावे ज्याच्यामुळे तिला त्रास होत नाही. त्याचप्रमाणे लहान बाळांच्या हाताचा स्पर्श देखील गर्भिणीला चांगला आहे. अजून आपण त्याच्यात फुलांचा स्पर्श घेऊ शकतो. जे काही नैसर्गिक गोष्टी आहेत त्याचा टच गर्भिणीसाठी नेहमीच फायद्याचा ठरतो. आणि शेवटचा आहे गंध. जसं आपण जिभेने चव घेतो तशी नाकाने जी आपण स्मेल घेतो ती स्मेल देखील नैसर्गिक असावी. म्हणजे परफ्युम्स किंवा अत्तर लावण्यापेक्षा तुम्ही फुलांचा गंध घेऊ शकता, की पावसाळ्यात मातीचा जो गंध असतो तो देखील गर्भिणीसाठी खूप फायद्याचा आहे. तर हे आपले 3 पार्ट झाले आहाराचे: अन्न, श्वास आणि ज्ञानेंद्रियांच्या संवेदना. चौथा पार्ट जो आहे तो औषध. सगळ्यांचा आवडीचा पार्ट आहे, पण कुठलंही औषध हे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. कारण की आजकाल जरा फेसबुक, इंस्टाग्राम
किंवा गर्भसंस्काराच्या पुस्तकांचं खूप फॅड निघालंय, त्यातलं बघून आपण जर का औषध घेणार आहोत तर गर्भिणीला काही त्रास होऊ शकतो, तिची जबाबदारी पण कोणी घेणार नाही. सो एकच माझी सगळ्यांना रिक्वेस्ट असणार आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय तुम्ही कुठलीही मेडिसिन्स घेऊ नका. इतर गोष्टी तुम्ही फॉलो करू शकता, पण मेडिसिन कृपया डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावी. आता गर्भिणीच्या आहाराबद्दल जे बेसिक डाएट आहे की जो गर्भिणीने 9 महिने घ्यायचा आहे, जसं ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, ह्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की गर्भिणीने ब्रेकफास्ट मध्ये काय घ्यावं, लंच मध्ये काय घ्यावं, डिनर मध्ये काय घ्यावं. तर आता आपण बघूया की गर्भिणीने ब्रेकफास्ट मध्ये काय घ्यावं. तर ब्रेकफास्ट मध्ये गर्भिणीने शक्यतो शिरा, अर्थातच तो कमी साखरेचा असावा, उपमा, इडली, पण इडली सोबत सांबर नको, तर शक्यतो खोबऱ्याची चटणी किंवा आपण त्याला कोकोनटची जी चटणी म्हणतो ती घेतलेली चांगली. धिरडे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये पंपकिन पॅनकेक्स म्हणतो, ते लेडीज घेऊ शकतात. त्याप्रमाणे खीर, थालीपीठ, रवा डोसा किंवा चपाती रोल, या सर्व गोष्टींचा आपण आलटून पालटून किंवा वन्स अ वीक ब्रेकफास्ट मध्ये आपण यूज करू शकतो. त्यानंतर लंच किंवा डिनर ह्यामध्ये गर्भिणीने रेग्युलर डाएट मध्ये काय घ्यावं. तर लंच किंवा डिनर मध्ये सॅलड हे अतिशय कमी प्रमाणात घ्यायला हवं. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या भाज्या तुम्ही घेऊ शकता, त्यात फक्त गवार किंवा वांगी शक्यतो अवॉइड करावं. त्याचप्रमाणे मल्टीग्रेनच्या भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, गव्हाची पोळी, गव्हाच्या पोळीमध्ये पण गहू जर का आपल्याला ऑर्गॅनिक कुठे भेटला तर तो खूप चांगला, आणि या सर्व भाकरींना तूप लावूनच खायला हवं. त्यानंतर वरण भात आणि त्याच्यावर 2 किंवा 3 चमचे तूप टाकून घ्यावं. पण त्यातही भात आपण जो घेतो त्याला आपण ब्राऊन राईस किंवा हातसडीचा भात किंवा साठेसाळीचा भात असा भात घेतलेला कधीही चांगला. त्यानंतर आठवड्यातनं एकदा गर्भिणी नाचणीची भाकरी गुळासोबत घेऊ शकते. त्या भाकरीला तूप लावून ती गुळासोबत गर्भिणी घेऊ शकते. आता आपण बघूया सगळ्यांचा आवडीचा विषय की कोणत्या मंथ मध्ये काय घ्यायला हवं. जसं आयुर्वेदामध्ये गर्भाची प्रत्येक महिन्यात किती वाढ होते किंवा कोणत्या महिन्यात कोणत्या अवयवांची वाढ होते, तर ह्याचं वर्णन झालं आहे. त्याचप्रमाणे त्या अवयवांच्या वाढीसाठी कोणती औषधं घ्यावी किंवा कोणते प्रमाण कोणत्या औषधांचं किंवा कोणत्या अन्नाचं प्रमाण जास्त ठेवावं, त्याचं देखील इन डिटेल वर्णन आलेलं आहे. तर त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. फर्स्ट मंथ, ऍक्च्युली फर्स्ट मंथ जो असतो त्याला आपण ब्लाइंड फेज म्हणतो. बऱ्याच पालकांचे हे ऍक्सिडेंटल प्रेग्नन्सी राहिलेली असते आणि त्याच्यामुळे पहिला महिना संपेपर्यंत कळतच नाही की प्रेग्नन्सी राहिलेली आहे. आजकाल बऱ्याच जोडप्यांमध्ये प्लॅन्ड कन्सेप्शन असतात आणि त्याच्यामध्ये पहिल्या महिन्यापासून त्यांनी काय पथ्य पाळावे हे मी तुम्हाला सांगतो. तर फर्स्ट मंथ मध्ये बाळ जे असतं किंवा गर्भ जो असतो तो त्याला पण सेल्युलर मास टाईप मध्ये असतो, जस्ट फर्टिलाइज झालेला असतं. तर पहिल्या महिन्यामध्ये मेनली एम्ब्रिओजेनेसिस साठी एनर्जीची आणि हायड्रेशनची गरज असते. म्हणून आयुर्वेदात सांगितलं गेलं आहे की फर्स्ट मंथ मध्ये लिक्विड डाएट किंवा स्वीट टेस्टच्या ज्या गोष्टी आहेत त्या जास्त घ्याव्या. त्याचप्रमाणे गर्भवती स्त्री दूध, रव्याची खीर, तांदळाची खीर, तूप किंवा थंड दूध थोड्या प्रमाणात घेऊ शकते. आणि पहिल्या महिन्यामध्ये शक्यतो दर 2 तासांनी गर्भिणीने अन्नाचं सेवन करावं. त्यानंतर दुसऱ्या महिन्यात म्हणजे सेकंड मंथ मध्ये गर्भ जो असतो तो थोडा मोठा व्हायला लागतो आणि त्याच्यामध्ये बड फॉर्मेशन तयार व्हायला लागतात. आणि सेकंड मंथ जास्त महत्वाचा का आहे, कारण की सेकंड मंथ मध्ये सेन्सरी ऑर्गन्स किंवा सेन्सरी ऑर्गन्सचे जे सेंटर्स असतात त्याचं डेव्हलपमेंट व्हायला सुरुवात होते. आणि सेकंड मंथ मध्ये गर्भिणी स्त्रीने दूध किंवा दूध तूप किंवा गोड औषधांनी सिद्ध केलेलं तूप किंवा दूध, त्याचप्रमाणे दूध भात ह्यांचं आहारात जास्त प्रमाणात सेवन करायला लावलं आहे. आणि आयुर्वेदात असाही संदर्भ भेटतो की दुसऱ्या महिन्यात शक्यतो पिंक कलरचे कपडे जास्त घालावे. तिसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे थर्ड मंथ मध्ये गर्भाचे 5 वेगवेगळे बॉडीचे हिस्से दिसतात, म्हणजे डोकं, दोन्ही हात आणि पाय, असे गर्भाचं साईज अंदाजे 3 ते 5 इंच इतकी गर्भाची साईज असते. आणि ह्या महिन्यात देखील दूध, तूप, खीर किंवा शिंगाड्याच्या पिठाचा वापर तुम्ही अन्नामध्ये जास्त करू शकता. 2-4 दिवसातनं एकदा तुम्ही खजूर दूध किंवा खजूरचं मिल्कशेक तुम्ही घेऊ शकता. आणि शक्यतो भात आपण जो खातो
एक जनरलाइज सांगतोय की भात खाताना तो ब्राऊन राईसच असायला हवा. आणि थर्ड मंथ मध्ये गर्भिणीने शक्यतो पिवळ्या रंगाचे कपडे वगैरे घातले पाहिजे. त्यानंतर आहे फोर्थ मंथ. चौथ्या महिन्यामध्ये बाळाचे सर्व अवयव हे जर का आपण सोनोग्राफीमध्ये बघितलं तर ते दिसायला लागतात. सर्वात महत्वाचं, चौथ्या महिन्यामध्ये बाळाचं हृदय हे पूर्णपणे विकसित झालेलं असतं आणि गर्भाशय हे गर्भपिशवीला एकदम प्रॉपरली चिपकलेलं असतं. म्हणून शक्यतो चौथ्या महिन्यानंतर ॲबॉर्शन होण्याचे प्रमाण कमी असते, पण पहिल्या 3 महिन्यांमध्ये ॲबॉर्शनचे प्रमाण हे जास्त असते. तर चौथ्या महिन्यात स्त्रीला विविध पदार्थ खाण्याची इच्छा होते, ज्याला आपण डोहाळे लागणं असं देखील म्हणतो. तर चौथ्या महिन्यामध्ये गर्भवती स्त्रीने 10 ग्रॅम लोणी रोज खावे, कारण की लोणी हे हृदयासाठी पोषक सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे दही आणि भात हे चौथ्या महिन्यात तुम्ही जास्त घेऊ शकता. आणि ह्या महिन्यात स्त्रियांना डोहाळे लागतात, तर तिला बऱ्याचशा अहितकर गोष्टी खाण्याची देखील इच्छा होते. म्हणजे ज्या गोष्टी हेल्दी नाहीये ती देखील खाण्याची इच्छा होते, तर त्या गोष्टी देखील आपण थोड्या प्रमाणात तिला देऊ शकतो. किंवा त्याच्यानंतर फिफ्थ मंथ, तर 5व्या महिन्यामध्ये बाळाचं मन आणि मेंटल ऍक्टिव्हिटीज ह्या चालू होत असतात. आणि तसेच ह्या महिन्यामध्ये बाळाचे लिगामेंट्स, टेंडॉन, स्पायनल कॉर्ड, स्पाइन यांची डेव्हलपमेंट सुरू होते. या महिन्यात भातासोबत तूप, खडीसाखर आणि दूध खाणे इष्ट असतं. त्याचप्रमाणे या ऑर्गन्सची डेव्हलपमेंट फास्ट होत असल्यामुळे 5व्या महिन्यात शतावरी कल्प देखील आपण घेऊ शकतो. आणि 5व्या महिन्यात गर्भाचं मन हे तयार झालेलं असतं, म्हणून शक्यतो आईने पांढऱ्या रंगाचे कपडे घालावे. 6वा महिना, 6th मंथ मध्ये बाळाची बुद्धी, कारण की मंथ तयार झाला आहे, सो 6th मंथ मध्ये बाळाची बुद्धी म्हणजे IQ आपण ज्याला म्हणू शकतो, तर ती बुद्धी डेव्हलप होत असते. आणि ह्याच महिन्यात बाळाच्या स्किनचा कलर किंवा बाळाच्या डोळ्यांचा कलर हा देखील 6th मंथ मध्ये तयार होतो. 6th मंथ मध्ये शक्यतो शेवगाच्या शेंगा, पालेभाज्या किंवा चांदीच्या वाटीत दही किंवा दूध, तूप, भात आणि खडीसाखर ह्याचे प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता. तसंच 6व्या महिन्यामध्ये क्ले कलरचे किंवा मातीच्या रंगाचे कपडे कधी पण गर्भवती स्त्रीने घातलेले चांगले. पुढे आहे 7th मंथ. तर 7व्या महिन्यापर्यंत गर्भाचे सर्व अवयव हे पूर्णपणे तयार झालेले असतात. आता फक्त गर्भाची वाढ होणं 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्यात अपेक्षित असतं. सो 7व्या महिन्यामध्ये बाळ हे आईच्या गर्भातून मॅक्सिमम प्रमाणात रक्त शोषित असतं, त्यामुळे आईला खूप जास्त प्रमाणात थकवा जाणवतो. आणि म्हणून 7व्या महिन्यात आईने सर्व प्रकारचे अन्न खावे. तसेच खजूरचा मिल्कशेक म्हणा. 7व्या, 8व्या महिन्यात गर्भवती स्त्री रोज किंवा 1 दिवस आड किंवा आठवड्यातून 2-3दा घेऊ शकते. तसेच शिंगाड्याचे पीठ किंवा द्राक्ष देखील गर्भवती स्त्री 7व्या महिन्यात स्पेसिफिकली घेऊ शकते. 8वा आणि 9वा महिना मी एकत्र सांगतो, कारण की ह्या महिन्यामध्ये फक्त गर्भाची वाढ होणं अपेक्षित आहे. तर या 2 महिन्यांमध्ये तांदळाची तूप घालून बनवलेली खीर किंवा तूप घालून बनवलेली पेज, रव्याची खीर इत्यादीचे भरपूर सेवन करावे. आणि ह्या सोबतच जो मी आधी तुम्हाला बेसिक आहार सांगितला, लंच, ब्रेकफास्ट किंवा डिनर, हे जे आहे हे रेग्युलर डाएटमध्ये ही औषधी किंवा हे जे अन्नाचे विविध प्रकार सांगितले आहेत हे तुम्ही त्यात ऍड करून जास्त प्रमाणात सेवन करावे. तर आतापर्यंत मी हे जी तुम्हाला माहिती सांगितली ही एक जनरलाइज माहिती आहे किंवा एक सामान्य मी तुम्हाला प्रोटोकॉल सांगितला की गर्भवती स्त्रीने काय खावे, काय नाही खावे. पण प्रत्येक रुग्णाची ही प्रकृती वेगळी असते किंवा प्रत्येक रुग्ण कुठे राहतो किंवा त्यांना फॅमिली हिस्ट्री काय आहे, त्यांना काय पचू शकतं, काय नाही पचत, ह्याप्रमाणे काही मेडिसिन्स किंवा आहार वगैरे आपण सेवन केला पाहिजे. पण याच्यासाठी तुम्ही कुठल्याही स्वतःच्या मनाने डिसिजन घेण्यापेक्षा आधी एका जवळच्या वैद्यांना किंवा डॉक्टरांना तुम्ही भेटा आणि त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही आयुर्वेदिक औषधी म्हणा किंवा गर्भवती स्त्रीचा जो आहार असतो तो तुम्ही घ्यावा. आणि तुम्हाला काहीही शंका असल्यास अबाउट गर्भसंस्कार आणि हे जे मी आहाराविषयी बोललो, तर तुम्ही नक्कीच मला कधीही फोन करू शकता किंवा माझ्या क्लिनिकला व्हिजिट करू शकता. आणि सर्वात महत्वाचं, गर्भवती स्त्रीने जी मासानुमासिक औषधे आहे किंवा जी औषधं सांगितली आहेत आयुर्वेदाने की कोणत्या महिन्यात काय घ्यावं, हे तुम्ही नक्कीच डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. आणि त्याबद्दल देखील तुम्हाला काही डाऊट असल्यास तुम्ही अवश्य आम्हाला फोन करू शकता किंवा आमच्या क्लिनिकला आम्हाला भेटू शकता.